पोप फ्रान्सिस यांचं निधन झालंय. त्यामुळे रोमन कॅथलिक चर्चला आता लवकरच नवे पोप निवडावे लागणार आहे. पण ही पोप निवडण्याची एक स्पेशल प्रोसेस असते. ती प्रोसेस काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. नवीन पोप निवडण्याच्या प्रक्रियेला पपल कॉन्क्लेव्ह म्हणतात. पोप होण्यासाठी ती व्यक्ती पुरुष आणि कॅथलिक ख्रिश्चन असणं गरजेचं असतं. पोप हे 120 कार्डिनल तर्फे निवडले जातात. आता कार्डिनल्स म्हणजे काय, तर एक प्रकारचे पुजारी. पहिल्या दिवशी प्रार्थना घेऊन या सभेला सुरुवात केली जाते. यानंतर प्रत्येक कार्डिनल गॉस्पेलवर म्हणजे पवित्र ग्रंथावर हात ठेवतो आणि या निवडणुकीची कुठलीही माहिती मी बाहेर जाऊ देणार नाही अशी शपथ घेतो. त्यानंतर प्रत्येक कार्डिनल निवडून आणायचं त्या उमेदवाराचं नाव लिहितात आणि तो कागद एका प्लेटमध्ये ठेवतात. यानंतर 3 अधिकारी त्या मतपत्रिकेची मोजणी करतात. यानंतर ती मतपत्रिका जी आहे ती जाळून टाकली जाते. याबद्दल बाहेरच्या जगाला काहीही माहिती नसते आत काय सुरू आहे. यामुळे धुराचा वापर केला जातो. पोपची निवड झाली नसेल तर चिमणीतून काळा धूर सोडला जातो आणि जर पोपची निवड झाली हे बाहेरच्या जगाला सांगायचं असेल तर त्यातून पांढरा धूर सोडला जातो. या पद्धतीनं बाहेरच्या लोकांना त्याची कल्पना येते. पोप बनण्यासाठी 2/3 मत हे आवश्यक असतं. यानंतर नवीन पोपची निवड होते. गेल्या मागच्या 800 वर्षांपासून हीच प्रोसेस फॉलो केली जाते.